आणि आता पैठणी कोण जिंकणार ते आपण बघणार आहोत. या पैठणीच्या खेळात इकडे बेसनचा लाडू दिसतोय. या एक चिठ्ठी. थँक्यू. थांब, हे घे. नाव आहे सौ गायधने. नाव सांग. सौ कांता गायधणे. कुठे राहता? मौर्य विहार. इकडे कशा काय आला होता? मैत्रिणींनी बोलवलंय. तिच्या मनात चाललंय का बोलवलं? नाही तसं नसणार. बरं बरं बरं, गंमत करतो. पण घरी कोण कोण आहे तुमच्या? मुलगा आहे, मुलगी. पैठणीच्या खेळात अशी चिठ्ठी निघेल किंवा चिठ्ठीत नाव येईल काय? नाही म्हणजे वाटलं सुद्धा नाही असं. हो ना, ज्यांना वाटत नाही त्यांची चिठ्ठी निघते. काळजी करू नका, खेळ आहे आणि या खेळापेक्षाही तो आनंद जास्त महत्वाचा आहे. बरोबर. तेव्हा सगळेजण टाळ्या वाजवून शुभेच्छा देतो आणि बघूया कोण जिंकणार पैठणी. दोघींनाही 10-10 संधी मिळणार. मधोमध एक रिंग आणि त्या रिंगच्या मध्ये बॉलिंग बॉटल लावलेले आहेत. जिथे उभे आहात तिथूनच तो चेंडू टाकायचा आणि प्लास्टिकच्या चेंडूने थेट जाऊन ती बॉलिंग बॉटलचा वेध घ्यायचा आहे. 10 संधी आणि या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर. आणि ज्या होम मिनिस्टर ठरणार त्यांना मिळणार आहे 1 2 2 गुण बरोबरी करण्यासाठी आणि 3 गुण जिंकण्यासाठी. 1 2 अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. ही भेटवस्तू घरी जाऊन द्यायची. उपविजेत्या ठरल्या गायधने वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या शिंदे वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन.